राजू पाटील या पण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे। चला मॅन ऑफ द मॅच आम्ही देऊ। मयूर ठरलाय मॅन ऑफ द मॅच चा हिरो। चला मयूर या मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरलाय। टॉस चा बॉस टीम आई गावदेवी 11 CSK सिद्धी करोळे टीमचे पॅकर्स आहेत आमचे साहेबाज, त्यानंतर अक्षयजी पाटील, सर्व पॅकर्स आम्ही हार्दिक स्वागत व्यक्त करू। चला मॅन ऑफ द मॅच देऊया आपण सचिनजी राजे, आमचे जबरदस्त क्रिकेटपटू आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करू। चला लगेच आपण कॉम बॉक्स मध्ये करूया बदलाव। आगे की कहानी सौरभ पाटिल मैन फ्रॉम द सर की जुबानी। थैंक यू। साई राजे सर आलेले तमाम लड़के क्रिकेटर सिंगाचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू। तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता। ओम ठाकूर बापा मोर्या क्रिकेट क्लब तलोजे मजकूर आपल्या मनपूर्वक सहर्ष स्वागत। गेम ऑन लेट्स प्ले 20 मिनिटांचा कालावधी असणार आहे। 3 षटकांसाठी 15 मिनिटं 16 मिनिटं लागला। एक फिल्डर थर्ड या सर्कलच्या आतमध्ये। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। पहिलाच बॉल
हलक्या हातानं कट केला या बॉलला. फिल्डिंग चांगली. थ्रो नो स्ट्राइक इनला. मिसफील झाली आहे. इथे मात्र स्कीप झाले बॉलर. तोपर्यंत या बॉलवरती मिळत आहेत 2 अक्षयनं खेळायला सुरुवात केली आहे. संघ जाऊन पोहोचला. श्री गणेश ओपन झाला. सिद्धी करवले CSK टीम 2 या आकड्यावरती. अक्षय पाटील विकी पाटील अशी सलामीची आघाडीची जोडी. पाटील बंधू तुम्ही मैदानावरती पाहताय. तर पहिल्या षटकामध्ये मयूर घरातला तुम्ही पाहता, ज्याच्या बॅटमधनं लागोपाठचे 3 षटकार तुम्ही पाहिले. याच्या अगोदरच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच त्याला देण्यात आलं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सागर आमच्या सोबत आहेत गुणलेखाच्या भूमिकेत. त्यानंतर तुम्ही पाहता पियुषला तुमचं दोन्ही गुणलेखांचं स्वागत करू. खूप चांगली स्पर्धा, खूप मेहनत घेतली आहे. संगम राजे असतील, त्यानंतर कुणालजी पाटील असतील, अक्षयजी पाटील, संगम असतील, त्यानंतर ब्रह्मा असतील, साई असतील, धीरज, अक्षय, विशाल, सचिन, किरण, राहुल, तेजस, पाटील, तुळशी, सचिन, उमेश, संदीप, किशोर यांचं सगळ्यांचं स्वागत करू. लाईन खराब आहे. बॉल मागे चला वेगानं. स्लॉक स्टॉप सीमा रेषेच्या जवळ. वाईट +4 या लक फॅक्टरचा हा 5 धावा. पुढे चालला धावा धावफलकावरती 7 या आकड्यावरती. या षटकातील पुढचा बॉल स्वतःच्या पॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न. फिल्डिंग खराब झाली. मिड ऑफला बॉल. फिल्डर तिथपर्यंत येतील. डॉट बॉल आला धावा धावफलकावरती. स्कोर बोर्डवरती संख्या तुम्ही पाहता त्या 7 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल प्रणय म्हात्रेच्या पकडलाय त्यानं झेल. विकेटचं पत मात्रेनं कॅरी केला. विकेटचं पतन. पहिला धक्का 7 वरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये बंटी पाटील बॅटिंग करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती आला. एक यश मयूरकरच्या अकाउंट मध्ये. अजूनपर्यंत या ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 7 धावा स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहता. षटकामध्ये तुम्हाला 20 मिनिटाचा कालावधी. 3 षटक 15 मिनिटं 16 मिनिटं लागला. एक फिल्डर आम्ही आतमध्ये घेऊ. थोडा फास्ट केला याची देखील लक्षात घ्या. या षटकातील पुढचा बॉल आडवा बॅटने फटका सजवायचा होता. बॉल वंच गेला. स्वतः गोलंदाज. कॉटन बॉलची संधी. तू चल में आया धक्के पे धक्का. बंटी पाटीलची विकेट 0 वरती बाद. 7 वरती दुसरा धक्का. क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला. मुकेश पाटील गेला. स्पीड अप करा प्लीज. जरा वेळ कमी घ्या. दोन्ही संघाला सूचित करण्याचा वेळ कमी घ्या प्लीज. लगेचच तुम्ही बॅट्समन देखील बंटी तयार ठेवा. बघा या षटकात अजूनही
2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा धावपलकावरती तुम्ही स्कोरबोर्ड वरती 7. एकाच बॉल मध्ये 7 होत्या. त्यानंतर काय बॉल गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून षटकातील पुढचा बॉल. 23 तर्रार ऑफ स्टंपला बॉल ठेवला, पडल्यानंतर खाली त्याला बेट करून गेला मुकेशला. तुम्ही पाहता ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून कशा रीतीनं वेगानं प्रचंड वेगानं फेकलेला हा बॉल. 23 तर्रार 7 वरती 2. या षटकातील 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. काय मगाशी मॅच झाली 8 मध्ये 13 रोखल्या गेल्या. सहारा 11 शिवकर टीमच्या बाजूनं गोलंदाजी दमदार राहिली. या षटकातील पुढचा बॉल. पायावरती बॉल फेकला, तळडेकर खेळून काढला. फिल्डर तोपर्यंत येईल तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावरती सीएसके टीमच्या 8 वरती 2. सुरुवात झाली आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय दुसऱ्या षटकामध्ये संदीप पाटील. दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला आता फिल्डिंग विकवलेली पाहायला भेटेल. पॉवरप्लेची बंदी समाप्त झाली आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती. पहिलाच बॉल. लाईन पाहावी लागेल. इथे मात्र खराब वाईड बॉलचा इशारा. या षटकातील पुढचा बॉल. आडवा पाटणं मस्त टायमिंग. दुसरा अटेला झेल सोडला. एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 10. तुम्ही पाहता कॅचेस विन द मॅचेस. जेल सोडला. 1 धाव. एका धावेनं 10 धावा धावपलकावरती. पहिला बॉल वाईट, त्यानंतर सिंगल आली. या षटकातील पुढचा बॉल. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं होतं. व्यवस्थित बॅट वरती बॉल आला नाहीये विकेटच्या. या बॉल वरती मिळती आहे ती सिंगल. सिंगलच्या बरोबरीने धावा धावपलकावरती पुढे जात असताना 11 स्कोरबोर्ड वरती. हा सामना खूप महत्वाचा आहे. यातून जो जिंकेल तो सुपर 4 मध्ये जाणार हा पहिला संघ आपल्याला भेटणार आहे. कालच्या दिवसाची एक मॅच देखील बॅलन्स आहे, म्हणूनच स्पीडअप करा प्लीज. फास्ट केला. आडवा पाटणं खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगला बॉल. डॉट बॉल तुम्ही पाहता धावा धावपलकावरती. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल शफल झाला होता. खूप चांगला बॉल आहे. लेग ब्रेक होता. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आहे. षटकातील पुढचा बॉल. उडवलाय बॉलला हवेमध्ये. मिड ऑफला झेलची शक्यता. झेल सोडलाय. मुकेशला दुसरं जीवनदान. पहिल्या मिड विकेटला आता मिड ऑफला. एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहता 12. या आकड्यावरती 12 रन स्कोरबोर्ड वरती. या षटकात अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 षटकांची मॅच. कितीचं टार्गेट सेट होईल? दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील. फटका फसला. जेची शक्यता. फिल्डर धावतोय. नोमॅन स्लाइस मध्ये जोपर्यंत बॉल पडेल तोपर्यंत या बॉल वरती मिळतात धावा. 2च्या बरोबरीने धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहताय 14 या कड्यावरती. आणि या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल 14 रन. पहिलं षटक 8 धावेचं राहिलं मयूर घरचं, ज्यामध्ये 2 विकेट. त्यानंतर संदीप आला. खूप चांगली गोलंदाजी त्यानं देखील केली आहे. या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल. बचातला कडा बॉल मागे वेगाने चाला. फर्स्ट लिफ्टचा फिल्डर बीट.
फिल्डिंग चांगली झाली आहे, बॉल स्टॉप करण्यात आलं ना, तोपर्यंत या बॉलवरती मिळतात 2 धाबा. 2 धाब्याच्या बरोबरीने षटक क्रमांक संपला दुसरा. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 8, 2 षटकांचा खेळ संपला. 16 वरती 2 बॅटिंग करत असताना सिद्धी करवले टीमच्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला आशिष आला. तिसऱ्या षटकामध्ये स्पीडअप करा बघा प्लीज. अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. फास्ट केला. लाईन तुम्ही पाहता पडल्यानंतर ऑफस्टंपला सोडून जात असताना वाईट बॉलचा इशारा. तर एक धाव एका धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती 17. मुकेश पाटीलला 2 जीवनदान दिल्यात या मॅच मध्ये आणि तो आता मात्र या ओव्हरमध्ये अटॅक करेल का? उडवलाय मस्तामी. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. स्वतः गोलंदाज त्यानं सोडलाय झेल. दुसरी धाव. धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहता 19 धावा. 19 धावा धावपलका. शिरकातील पुढचा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. ज्या मुकेशला 3 जीवनदान एकाच मॅच मध्ये भेटल्यात आणि त्यानं मोठे फटके येतील का त्याच्या बॅट मधनं. धाबा धावपलकावरती स्कोर बोर्ड वरती संख्या तुम्ही पाहता 19 रन. षटकातील काही बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल हा देखील बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये लागोपाठचा दुसरा बॉल डॉट आला. बीट केला मुकेशला या मॅच मध्ये. मुकेशचा जर विचार केला ज्यानं 8 चेंडूचा सामना केला 5 वरती खेळटुआ, तर सलामीला गेला विकी पाटील ज्यानं 3 चेंडूचा सामना केला तो देखील 5 वरती खेळटुआ. बॅटिंग खराब करत असताना मुकेशला तुम्ही पाहताय. षटकातील पुढचा बॉल हा बॉल तुम्ही पाहताय खूप चांगला बॉल आहे. लागोपाठचा तिसरा डॉट बॉल रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकताल कशा लेकीने लेन. खूप चांगली लाईन, खूप टप्पा, खूप चांगला तुम्ही पाहता. डॉट बॉल आहे. पुढचा बॉल बॅटच्या रडार मध्ये उडवलाय. बॉल साला बॉडी लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी पार. ठोकलाय षटकार. पलकावरती या षटकातील शेवटचा बॉल 25 धावा धावपलकावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची पुन्हा एकदा संधी. आता देखील झेल नोमॅन स्लाइस मध्ये पडला. तोपर्यंत दुसरी धाव होईल का? दुसरी धाव घेताना रन आउटच्या स्वरूपात मुकेश पाटीलची विकेट झाली कॅरी. लागणार 26 वरती हा तिसरा
बॉलवरती बॉल उडवला, फटका मस्तामिंग मिड विकेटला पकडलाय, चेल संपला, पीकी पाटील साकेल धक्का नवीन फलंदाज मैदानामध्ये अश्विन गेला बॅटिंग करण्यासाठी. फुल टॉस, फक्त दिशा दिली आहे, बॉल चालला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. चौकाराच्या बरोबरीने धावा धावपलकावरती मी स्कोर बोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता 30 या आकड्यावरती 30 धावा धावपलकावरती. या षटकातील पुढचा बॉल यॉर्कर लाईनचा खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटचा कडा लागला. या बॉलवरती एकच धाव एका धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता 31 या आकड्यावरती. या षटकातील 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल आडव्या पाठने उडवला, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर ठोकला. या बॉलवरती हा षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहताय सगळी बाहीराजे ऋषीराजे प्रथमेश सालुंके. बघा तुम्ही ठीक आहे, लगेचच तुम्ही सांगता मॅच फटाफट. बघा बॉल फिल्डर आणतोय, तुम्ही जा स्वयंसेवकात, काही हरकत नाही, कशाला. या षटकातील पुढचा बॉल आणि मस्तामिंग पकडलाय, इथे मात्र झेल सोडला आणि या बॉल वरती मिळतात धावा दोन. असं वाटलं झेल पकडला जातोय, शेवटच्या मोमेंटला जमीनला दान. या बॉल वरती 2-2 न स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती 39 आकड्यावरती. आणि टीम षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. लगेच टीम मीटिंग नका बघा प्लीज. मयूर फास्ट केला, अजून एक मॅच कव्हर करायची आहे. षटकातील शेवटचा बॉल उडवला, उंच गेला, लांबसला पल्ल्याचा, शेवट गोड केली ओंकार पाटील ठोकलाय षटकार आणि षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती स्कोर बोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहताय 45-46 धावेचा मात्र लक्ष्य. आणि अजिबात जागेवर ना हलू नका आता.
Stand to Juhul. धन्यवाद सौरभ. सर टॉस नेवालीपाडा आणि लगेच वाकलन टीम टॉस साठी या. चला वाकलन टीमचे कर्णधार येत आहेत. लगेच या आपण लगेच फास्ट. चला या डीके आपलं देखील हार्दिक स्वागत आम्ही करू. ज्या ब्रह्मराजे टॉस करू आपण लगेच. ब्रह्मराजी या आमचे आयोजक कमिटी नाणेफेकी आम्ही करू लगेच. O2 सौरभ आडव्या बॅटनं बॉल चाललाय बॉडी लाईनच्या दिशेने. फिल्डर तिकडे एक केले दुसरीचा प्रयत्न चालू आहे. तू फेकी आली आहे तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 46 लक्ष गाठायचं येणाऱ्या उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय 6-11 शिवकर टीमला खूप चांगली मॅच. 8 मध्ये 13 रोखल्या. त्या शिवकर संघाला तुम्ही पाहता बॅटिंग करत असताना 46 बनवायच्या येणाऱ्या 4 षटकांमध्ये 11.50 सरासरी आहे. आणि टॉस जिंकलाय जगदंब वाकलन टीमनं. डिसिजन काय लगेच कळवा आमच्यापर्यंत. बॅटिंगचा निर्णय घेतलाय डीके ने. बॅटिंगचा निर्णय घेतला. 46 लक्ष षटकातील पुढचा बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टिपला फिल्डिंग थोडी मिस झाली आहे याचा फायदा लगेचच. एक धाव एका धावेच्या बरोबरीनं. धाव फलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता 3 या आकड्यावरती. थोडा स्पीडअप करा प्लीज. सहकार्य करा सिद्धी करवले. एक मॅच अजूनही बाकी आहे. फास्ट केला. सूरज पहिल्या मॅच मध्ये का बॅटिंग केली. प्रणयनं काय बॅटिंग केली दुसऱ्या मॅच मध्ये काहीच करू शकले नाहीये. या षटकातील पुढचा बॉल. आडवा बॅटने खेळला. मिडॉनचा फेटरक्षण पुढे सरसाला. वॉल झेल काय झेल पकडलाय. फिल्डर होते तिकडे. राहुलनं पकडलाय झेल. विकेटचं पतन. झेल पकडला. मिडॉनवरनं धावत गेला मिड विकेट कडे आणि एक अप्रतिम झेल पकडला आणि विकेट देखील कॅरी झाला. लागणारा पहिला धक्का तुम्ही पाहताय 3 या कड्यावरती. शिवभक्त आमचे कबीरजी पाटील लागाव तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. ज्या वाकलन टीमला नक्कीच प्रतिनिधित्व करतायत तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. सपोर्ट करण्यासाठी आल्यात. लगेचच फास्ट केला प्लीज. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला बॅटिंगसाठी.
प्रतीकला तुम्ही पाहताय तिसऱ्या क्रमांकावरती. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी प्रतीक. 46 लक्ष गाठायचं या उत्तरार्धामध्ये. बॅटिंग करत असताना सहारा 11 शिवकरला. इथून जो मॅच जिंकेल तो ट्रॉफीचा हकदार, या चमचमच्या ट्रॉफीचा हकदार होणार आहे. म्हणजे या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये. ऑलिंपिक आरपेड बॉल लॉंग ऑफला. फिल्डर तुम्ही ओमकारला पाहिला. ओमकारनं सकाळ सत्रामध्ये खूप चांगली बॅटिंग केली, गोलंदाजी देखील चांगली केली, पण त्याच्यानंतर तुम्ही ओमकारला या मॅच मध्ये कुठेतरी उशिरा येताना पाहिलं तरी त्याची कामगिरी खूप छान राहिली. त्यांना फिनिश खूप छान केला. शेवटच्या ओव्हरमध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये तुम्ही पाहायला भेटले. या षटकातील पुढचा चेंडू समोरच्या दिशेने चाललाय साइड स्क्रीनला. क्रिकेटचं स्वतंत्र लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधनं सीमा पार ठोकला फ्लायटेड मायटी. वरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रनसंख्या तुम्ही 10 पाहताय. षटकातील पुढचा बॉल आणखीन एक समोरच्या बसला पल्ल्याचा लागोपाठचा गगनाला फिरणारा प्रणय मात्रेच्या बॅटमधनं हा धमाका षटकार. वेळ कमी घ्या, लगेचच फिल्डिंग लावून घ्या. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 16 आणि आता बनवायच्या 18 बॉल 30 धावेची अजूनही गरज आहे. 11.50 ही सरासरी होती, ती सरासरी आता 10 ची आली आहे. याचं कारण पहिल्या षटकामध्ये 16 आल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला समीर आला. लेफ्ट हँडर गोलंदाज समीरनं सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. तो समीर आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. वाईल्ड कार्ड एंट्री भेटली आहे सिद्धिकरवले टीमला. या स्पर्धेमध्ये अस्तित्व ठेवेल का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं. येणारे 18 बॉल तुम्हाला 30 धावा मात्र करायच्या त्या बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि बॉलिंग ट्रॅक वरती समीर तुम्हाला आता फिल्डिंग विखुरलेला पाहायला भेटेल. सिद्धेकरले टीम प्लीज जरा स्पीडअप करा, फिल्डिंग लगेचच लावून घ्या. 563 या सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहता. पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज. समोर प्रतीक तुम्ही पाहता. पडल्यानंतर ऑफ स्टंपला सोडून जात असताना वाईड बॉलचा इशारा. ऑलिंपिक कार्पेट बॉल चला बॉर्डर लाईनच्या दिशेनं. लॉंग ऑनला फिल्डर तुम्ही पाहताय. या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलला स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती स्कोर बोर्ड वरती रनसंख्या 18 धावा धावपलकावरती. गती कमी व्हायरेशन बॉल मध्ये मात्र इथे गतीमध्ये परिवर्तन. बीट केला बॅट्समनला. गोलंदाज समीरला तुम्ही पाहताय या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना. 18 धावा धावपलकावरती. या षटकातील पुढचा बॉल इडबीच्या वरदा फटका सजवला. बॉल चाला बॉर्डर लाईनच्या दिशेनं. फिल्डर धावतोय. तुम्ही पडा डीप कव्हर पॉइंटला. तोपर्यंत 2 धावा 2 धावेच्या बरोबरीने धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहताय त्या 20 या कड्यावरती 20 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. 46 धावेचं लक्ष पार करायचं. मॅच महत्वाची आहे. प्रथम प्रातशिक 80,000, द्वितीय वार्षिक 40, तृतीय चतुर्थ 50, 20-20 आणि त्याच्यानंतर हे तुम्ही बाईक पाहताय. कोण होईल स्वाऱ्या बाईक वरती. गती कमी बॅटचा कडा लागलाय का. अपील बंटीकडनं होतीये. उत्साह होता, आत्मविश्वास कमी. डॉट बॉल आला. समीरनं सकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली याचं विश्लेषण सांगत असताना तो देखील या षटकामध्ये तेच करतोय. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या. या षटकामध्ये कमबॅक त्याचा सुरू आहे. षटकातील पुढचा बॉल यॉर्कर लाईन अक्षरशः खोदून काढला. लॉंग ऑफला फिल्डर तोपर्यंत तुम्ही पाहताय राहुलनं झेल पहिल्या षटकामध्ये खूप छान पकडला. मिड ऑनला होता. त्यानंतर तो मिड विकेटला गेला. ऑपोजिट बॉलवरती नियंत्रण होतं त्याचं. या बॉलवरती 1 आली. 1 ने स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती 21 आणि या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे.
लोअर फुल टॉस उडवलाय शेलची शक्यता लॉंग ऑनला टीपलाय शेल संपलाय मैदानावरती बॅट्समन प्रतीक साकेल धक्का लागलाय 6-11 शिवकर टीमला दुसरा फिल्डिंग लावून घ्या मैदानामध्ये आलाय बॅट्समन नेम मयूर घरात मागच्या मॅच मध्ये पालेश्वरी पालेबुद्रुकच्या विरुद्ध काय खेळला मिडल ऑर्डरला आला त्याच्यानंतर ज्या क्षणाला गरज होती त्या क्षणाला त्याच्या बॅटमधनं लागोपाचे 3 मोठे हिट पाहिले सागर एमटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जिथे तुमच्या समोर आहे 12 बॉल मध्ये बनवायच्या आहेत धावा 25 हे षटक खूप महत्वाचं हे षटकामध्ये किती धावा येतील मात्र हे या षटकामध्ये किती धावा खर्च केल्या जातील टर्निंग पॉइंट आहे मॅचचं टर्निंग पॉइंट षटक फेकण्यासाठी सज्ज झाला ओमकार पाटील सज्ज झाला या षटकातील पहिलाच बॉल आपटला त्याच्यावरती प्रहार केला बॉल साळाय डीप सीमा रेषेच्या बाहेर आला पहिल्याच बॉल वरती स्वागत केलं ओमकार पाटीलचं पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहताय 25 या आकड्यावरती 11 बॉल 21 अजूनही करायच्यात चांगली बॅटिंग प्रणयच्या माध्यमातून हॅक ट्रॅकर त्याला शॉर्ट पोल सक्सेसफुल बॉल चालला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर ओमकार पाटील त्याच्यावरती प्रति अल्ला ठोकला षटकार षटकाराच्या बरोबरीने रनसंख्या स्कोरबोर्ड वरती 31 10 बॉल 15 धावेची अजूनही गरज आहे ओमकार पाटील त्याच्याच वरती प्रति अल्ला हॅप ट्रॅकर त्याच्यावरती शॉर्ट फुल का बॅटिंग चालू आहे प्रणयची व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये बॉल नो मॅन स्लाइस मध्ये एक केली परत दुसरीचा कॉल दिला दुसरी धाव होईल का दुसरी डेंजरला धावतो सेकंड साठी रन आउटची संधी आणि इथे तुम्ही पाहता सुरक्षित पोहोचलाय काय काय रनिंग बिटवीन द विकेट आणि अशा रीतीनं 2 धावा पूर्ण केल्या जातात वेगानं 2 धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहता 33 समीकरण तुमच्या समोर आहे 9 बॉल 13 बनवायच्या आहेत 25 बनवायच्या होत्या 12 मध्ये त्यानंतर तुम्ही पाहिला 11 मध्ये बनवायच्या होत्या 21 त्यानंतर षटकारला त्यानंतर बनवायच्या होत्या 9 मध्ये 15 9 मध्ये 13 बनवायच्या आहेत आता लाईन खूप चांगली आहे खूप चांगली लाईन आहे डॉट बॉल आला 9 बॉल 13 ची गरज आता 8 चेंडू 13 धावेची अजूनही गरज आहे 4 मध्ये धावा खर्च केल्यात 12 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे याच्या अगोदरची मॅच 8 बॉल 13 डिफेंड केल्या होत्या 6-11 शिवकरनं मात्र आता त्यांना बनवायच्या बनल्या जातील का यॉर्कर ह्युमन्साय अपील 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 लेग वी फोर्सची अपील मात्र केली जातीये इथे तुम्ही पाहताय अपील जरूर केली आहे फलंदाज मेन अंपायरनं फलंदाजाला बाद दिलं लगेच डिसिजन आमच्यापर्यंत कळवा प्लीज ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन काय अंपायरचा डिसिजन आउट आहे 2 पंच एकत्र चर्चा करतात
ऑनफिल्ड अंपायर डिसिजन विमरसाठी डिसिजन रिव्ह्यू नाहीये, कुठल्याच प्रकारचा रिव्ह्यू नाहीये, पण लगेच आपण सुरुवात करू. 7 बॉल 13 धावेची गरज. चला पंच लगेच मॅच सुरू करू. 7 बॉल 13 धावेची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. मॅच अजून इथून संपली नाहीये, मोठे पटके येऊ शकतं. फलंदाज मैदानामध्ये गेला. या षटकातील 7 बॉल 13 धावेची गरज आहे आणि जाऊयात लगेच 7-13. मागची मॅच देखील तुम्ही सागर तशा रीतीने पाहिली. 8 मध्ये 13 रोखल्या गेला. आता रोखल्या जातील का? 7-13 ची गरज आहे. षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल आलाय. समीकरण शेवटच्या क्षणाला जात आहे. 6 चेंडू 13 धावेची गरज या मॅच मध्ये. मागची मॅच देखील तशाच रीतीने झाली. चढ उतार या मॅच मध्ये पाहिलं. कधी मॅच सामना शिवकरच्या बाजूने तर कधी सामना गेला तुम्ही पाहिला सिद्धीकर टीमच्या बाजूने. आणि आता समीकरण शेवटच्या मोमेंटला येऊन ठेपला. 6 बॉल 13 धावेची गरज आहे. पाहताय मयूर घरत मागच्या मॅच मध्ये संकट मोचक म्हणून उभा राहिला. या मॅच मध्ये राहील का? 6 बॉल 13. मात्र लढण्यासाठी मी देखील सज्ज झालो आहे. आणि हे सांगत असताना मयूरची बॅटिंग कशा रीतीने होईल. अपील 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 अपील. तुम्ही अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहिला. आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे. बॉल शिल्लक 8 बॉल 13 ची गरज. त्यानंतर तुम्ही 7-13 पाहिल्या. त्यानंतर तुम्ही 6-13 पाहिल्या. आता 5 बॉल आणि 12 धावेची अजूनही गरज आहे. 2 मोठे बटके. काल याच मॅच मध्ये तुम्ही याच क्रीडा नगरीमध्ये 6 बॉल मध्ये तुम्ही पाहताय तर 2 बॉल 10 देखील झाल्या. त्यानंतर 2 बॉल 12 देखील झाल्या. या मॅच मध्ये धावा होऊ शकतात. आणि हीच मात्र दिशा बागुल तुम्ही पाहताय. स्ट्रायकेला फलंदाज आशिष कशा रीतीने मॅचला फिनिश करेल. येतील का मोठे फटके. लढण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. किती चढ उतार आले त्यातून मला बाहेर निघण्याची ताकद, ही तुमची क्षमता, तुमचा कॉन्फिडन्स खूप महत्वाचे आहे. या मॅच मध्ये कोण जिंकेल? षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली गोलंदाजी. डॉट बॉल आलाय. आणि आता समीकरण येणारे बॉल 4 12 धावेची गरज आहे. 4 बॉल 12. या मॅच मध्ये खूप काही सांगून जातील. कशा रीतीने उलटफेर पाहिला, चढ उतार पाहिला, सड्यासारखा रंग उतरणारे हे क्रिकेट आहे. तुम्हा आम्हाला वेळ लावणारा हा क्रिकेट आहे. आणि तुम्हा आम्हाला इथपर्यंत आणणारा खेळ मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये नक्कीच तुमचा सी फॉर कॉन्फिडन्स खूप काही सांगून जातं. मॅच इथून संपली नाहीये. पडका चांगला बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. बाउंड्री लाईन सीमा पार येतोय. संघर्षाचा शकरा ठोकत असताना बॅट्समन आशिष पट बंद. चौकार 4. तीन बॉल 8 ची गरज. मॅच इथून संपली नाहीये. आणि इथे मात्र का बॅटिंग चालू आहे. चौकारानं संघर्षाला सुरुवात झाली आहे. मी मात्र संघर्ष करायला उतरलो आहे हे सांगत असताना इथे मात्र तुम्ही पाहता डायरेक्ट हिट. एक केली पूर्ण, दुसरी धाव नसणार आहे. जास्त पुढे गेले, जास्त पुढे गेले. आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे. 22च्या स्वरूपात 1 धाव आली आहे. 2 बॉल 7 धावेची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. सहारा 11 शिवकर साठी का मॅच झाली. वॉट अ मॅच. हृदयाला सुंद करणारा हा सामना तुम्ही पाहताय. आणि चढ उतार या मॅच मध्ये काला प्रेक्षकांना मनमोहित करणारे ही मॅच. आणि अशाच मॅचेस तुम्हाला पाहायला भेटतात. इथे तुम्ही पाहताय जब खिलाडी मैदान में उतरता है तब दिलों की धड़कन तेज हो जाती है. आणि आता समीकरण तेज झालंय. बॉल शिल्लक 2-2 मध्ये 7. कोण जिंकेल ही मॅच? इथे मात्र शिवकर की सिद्धी करवले की शिवकर. 2 बॉल 7 रन. 2 बॉल. हृदयाला मात्र तुम्ही पाहताय खूप चांगली मॅच. हा चेंडू या षटकातील टाकण्यासाठी सज्ज झाला. अर्धा बाटना 1 केली पूर्ण. बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. फिल्डर आहेत. एकच धाव, दुसरा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना फलंदाजी ते मात्र आता बाद झाला.
आणि आता समीकरण तुमच्या समोर, एक बॉल आणि समीकरण तुमच्या समोर, एक चेंडू आणि विजयासाठी तीन षटकांची राहील याची देखील लक्षात घ्या. एक बॉल मात्र ती 6 धावेची गरज आहे. का मॅच आहे सर्व प्रेक्षकांना मनमोहित करणारा. प्रेशर ऑन द बॅटर्स, प्रेशर ऑन द बॉलर्स, प्रेशर ऑन द फिल्डर आणि प्रत्येकाला मात्र दिलो की धडधड धक 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 करून असणार ही मॅच तुम्ही पाहता. एक बॉल 6 धावा. काल देखील तुम्ही अशाच मॅचेस पाहिला, 1 मध्ये 6 षटकार आला. आता देखील येईल का? याच्या अगोदरची मॅच देखील तुम्ही पाहिली, 2 मध्ये 12 बनवायचे होत्या, 5च्या बॉलवरती षटकार, शेवटच्या बॉलवरती षटकारची गरज होती. मात्र हा षटकार येईल का? तुम्ही पाहताय या मॅच मध्ये हरला तरी चालेल, जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. आयुष्यात सर्वात खेळ कठीण होता, हा खेळ कोणासाठी कठीण असणार आहे? कोण जिंकेल? एकदा मॅच आवडली असेल जोरदार टाळ्यात स्वागत करूया दोन्ही संघाचं. एक बॉल 6 धावेची गरज. येईल का गोल्डन षटकार? कोणाची वेळ बदलेल? कोण या मॅच मधनं बाहेर होईल? कोण या स्पर्धेतून बाहेर होईल? एक बॉल 6 धावेची गरज. अरे अशा रीतीनं हा सामना जिंकलाय सिद्धी करवले संघानं. खूप खूप अभिनंदन. आणि तो संघ पोहोचलाय या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये. हडलक 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 टीम सहारा 11 शिवकर तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात.